नमस्कार, मी अविनाश कराळे. नवराष्ट्र डिजिटलच्या मी आमदार या सदरामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीला आगळा रंग चढू लागला आहे. अनेक ठिकाणी प्रचाराचे नारळ फुटले, उमेदवारांच्या प्रचाराची घालमेल सुरू झालेली आहे. आज आम्ही आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. 2019 सालापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असलेले विद्यमान आमदार लहू कानडे, प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी पदावर कार्यरत असलेले लहू कानडे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडनं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरी मी आमदार सदरामध्ये आम्ही त्यांच्याशी अधिक बातचीत करतोय, जाणून घेतोय त्यांच्या भावना काय आहेत या निवडणुकीच्या दरम्यान. आज माझ्यासोबत आहेत नवराष्ट्राचे ब्युरो चीफ सुहास देशपांडे. नमस्कार. नमस्कार. कानडे साहेब, निवडणूक आता पहिला टप्पा संपत आलेला आहे. तुम्ही काय मुद्दे घेऊन समोर जात आहेत लोकांच्या? 5 वर्ष तुम्हीच इथं आमदार होते, आता पुढच्या 5 वर्षासाठी काय मुद्दे तुमच्याकडे? मला 2019 साली श्रीरामपूरच्या मायबाप जनतेनं आपलं म्हटलं, त्यांनी मला त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि मी आमदार झाल्यानंतर हे काही मिरवायची गोष्ट नाही, ही जबाबदारी आहे. या भावनेनं त्या जनतेच्या आशा अपेक्षा समजून घेत या मतदारसंघाच्या विकासाचं एक नियोजन केलं आणि त्याप्रमाणे मी 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये, जरी त्यामध्ये 2 वर्ष कोरोना महामारीचं संकट आलं तरी देखील सर्व क्षेत्रातील सर्वांगीण विकासाचं जे माझं एक डोक्यामध्ये स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघामध्ये 1200 ते 1300 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर केली. ही बेरीज मागच्या 20 वर्षाची सारी एकत्र केली तरी होत नाही, एवढी ती सारी कामं आहेत. त्यामुळं मी सर्वांच्याच प्रशंसेचा भाग ठरलो आहे. सर्वांनी माझं अमाप कौतुक केलेलं आहे. असं असताना मला अजूनही एक कोडं उलगडलेलं नाही की काँग्रेस पक्षाने माझी उमेदवारी का कापली. मी जेव्हा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जाणवलं की इथलं फक्त आम्हीच निष्ठावान काँग्रेस आहोत असं म्हणणारं आणि 25 वर्ष नगरपालिकेची सत्ता भोगणारं जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाची मर्जी मला राखता आली नाही. आता मला जाणवतंय की त्यांची एकच इच्छा होती का जेव्हा हा मतदारसंघ राखीव झाला तेव्हा काँग्रेसचा उमेदवार त्यांनी एक उभा केला, निवडून आणला आणि तुम्ही आमदार आहात ठीक आहात, पण तुम्ही शांत बसायचं, कामं आम्ही करू, म्हणजे तुमची आमदारकी आम्हीच करू. हे त्यांनी केलं. तोच प्रयोग मी आमदार झाल्यानंतर केला. परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं की जनतेनं त्या आमदाराच्या विरोधात मला कौल दिलेला आहे. मी असं अनुभवलं आहे की इथल्या मायबाप मतदारांची अशी इच्छा आहे का या अडाणी आमदाराला 10 वर्षाची संधी देऊनसुद्धा त्याने काही अपेक्षित विकास केला नाही. त्याच्याकडे काम घेऊन गेलं तरी तो साहेबांना विचारतो, अमक्याला विचारतो असं सांगतो आहे. त्यामुळे जनतेला असं वाटलं का हा लहू कानडे उच्च शिक्षित अधिकारी असलेला, शासन प्रशासन माहीत असलेला उमेदवार आहे, तो आपली कामं करेल, तो आपली उत्तरं, आपल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेल, तो काही कोणाला विचारत बसणार नाही, कारण तो प्रशासकीय अधिकारी होता. आणि या विश्वासाने त्यांनी मला मतदान केलेलं आहे. त्यामुळं आता जर पुन्हा मी तेच करत गेलो तर जनतेचा भ्रमनिराश होईल. त्यामुळं मला आमदार म्हणून काम करू द्या या पद्धतीने मी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो हट्ट एवढा होता की आम्ही तुम्हाला निवडून आणलं, आम्ही तुमचे मालक आहोत. मी तेही त्यांना वेळोवेळी समजावून सांगितलं की तुमची मदत झाली आहे बरोबर आहे, पण केवळ तुम्ही नाही, असं कोणी एखादा माणूस निवडून नसतो आणत. मायबाप जनता, मतदार त्यांचा प्रतिनिधी निवडतात. तुम्ही असं बोलल्यामुळं इथल्या 3 लाख मतदारांचा अपमान होतो आहे, कृपा करून असं बोलू नका. मी स्वतंत्र कार्यालय उभं केलं. या कार्यालयामध्ये मी, माझे भाऊ, आमचे सहकारी, आम्ही रात्रंदिवस
इथल्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो आहोत, त्यांच्या अडीअडचणींना सामोरे जात आहोत. आणि हे सर्व ज्यांची इच्छा होती का मी गुलामासारखं वागावं, त्यांना पसंत पडलं नाही. त्यांना काँग्रेसच्या पक्ष संघटनेतील काही गोष्टी माहीत असाव्यात. त्यांनी खोटं नाटं नेरेटिव्ह वरिष्ठांच्याकडे केलं. मला तर असं कळतंय का दिल्लीपर्यंत ही लोकं पोचली. आणि मी सिटिंग एमएलए आहे. मी कधी 5 वर्षात विवादास्पद झालो नाही. उलट पक्षाचा एक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान आमदार म्हणून मी काम केलं. असं असताना ते तिकीट कापलं, ते दुःख आहे. ते फक्त मलाच नाही, ज्या श्रीरामपूरच्या मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं, जे प्रेम करतात आणि ज्यांना खात्रीशीर वाटत होतं की या माणसाने इतकं उत्तम काम केलं, नुसतं कामच नाही केलं. मी पहिला आमदार असेल, 5 वर्षात जे काही केलं त्याचा लिखित स्वरूपात लेखाजोखा मी 5-6 हजार मतदारांची सभा घेऊन काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या हाताने जनतेला सादर केला. ही पारदर्शकता होती. दुर्दैवाने माझं तिकीट कापलं गेलं आणि त्यामुळे मला इतर पक्षाकडे जावं लागलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. दादाचे माझे काही ऋणानुबंध होते आहेत. मी ज्या दिवशी विधानमंडळामध्ये विधानसभेत पहिलं पाऊल टाकलं तेव्हा दादा 4 पावलं चालत आले माझ्याकडे, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणले, लवजी तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात. त्यांचं आजोळ आपलं राहुरीमध्ये देवळाली आहे. देवळाली. दादांनी महाविकास आघाडीचे अर्थमंत्री असताना भरभरून निधी मला दिला. महाविकास आघाडीची सत्ता गेली, परंतु दादा पुन्हा महायुतीमध्ये पुन्हा अर्थमंत्री झाले आणि दादांनी या मतदारसंघामध्ये त्यांच्या आजोळच्या मतदारसंघासाठी पुन्हा भरभरून निधी दिला. आमच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेसुद्धा एका जाहीर सभेत बोलले की लहू कानडे विरोधी पक्षातले आमदार असून सुद्धा एवढा निधी कसे आणतात ते मलाही कळत नाही. तर हे दादांचं प्रेम होतं. दादांनाही खूप वाईट वाटलं की माझ्यासारख्या एका निवडून येण्याची पात्रता असणाऱ्या, क्षमता असणाऱ्या, सर्वेमध्ये सर्वात टॉप रँक असणाऱ्या आमदाराचं तिकीट कापलं गेलं. दादांनी मला विचारलं, तुम्ही माझ्या पक्षात येणार का? मी हो म्हटलं आणि दादाने मला पक्षप्रवेश दिला. महायुतीच्या सर्व नेत्यांशी दिल्लीपर्यंत दादा बोलले आणि दादांनी माझी उमेदवारी अंतिम केली. अदरवाईज एवढा मोठा धोका होता की मला हिरवळीतले साप दिसलेच नाहीत. तुम्ही आत्ता रिमोट कंट्रोल, गुलामी हे शब्द वापरलेत. लहू कानडे हे त्यांनी फक्त आमदार झाल्यानंतर पाहिलेले आहेत. प्रशासकीय अधिकारी असतानाही त्यांचा हाच स्वभाव होता हे त्यांना कदाचित माहीत नसावं. परंतु आता पुढचे श्रीरामपूरचे जे प्रश्न आहेत, आता त्यांच्या अज्ञानाबद्दल मी काय बोलू. खरं तर माझे डझनभर पुस्तकं त्यांनी वाचले असते तरी त्यांना लहू कानडे कोण आहे ते कळलं असतं. सारा बालिशपणा आहे. दुःख याचं आहे का दिल्लीचे नेते देखील त्या बालिशपणाला बळी पडतात. त्याच्याबद्दल काय बोलावं. नाही, पण आता तुम्ही महायुतीत आले, आता इथं परत मैत्रीपूर्ण आहे का? काय मैत्रीपूर्ण असण्याचं काय कारण आहे? शिवसेना मी महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे. इथल्या शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांनी माघारी घ्यावी म्हणून आदरणीय पालकमंत्री महोदयावर जबाबदारी टाकलेली होती. त्यांनी त्याला सांगितलं आणि त्या उमेदवारांनी ते कबूल केलं. ते छापून आले सर्वत्र. बरोबर. त्यामुळं आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. आज आता सायंकाळी विखे साहेबांच्या हस्तेच माझ्या प्रचाराचा नारळ फुटतो आहे. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब तेही त्याला उपस्थित राहत आहेत. त्यामुळं अधिकृत उमेदवार कोण आहे हे सूर्यप्रकाश एवढे स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. लवजी, मागच्या काही वर्षांमध्ये श्रीरामपूरचं गुन्हेगारीच्या याच्या नकाशावर बऱ्यापैकी नाव येत आहे परत पुढं. काय नेमकं कारण आहे आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील? या गुन्हेगारीच्या प्रश्नावर मी सातत्यानं बोललेलो आहे.
मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जरी अनेक जण असं भाकीत करत होते, आज दंगल होईल, उद्या दंगल होईल, परवा दंगल होईल, मी या शहरामध्ये शांतता राखण्यामध्ये यशस्वी झालो. कारण माझी प्रशासनातील अनुभव, ज्ञान आणि प्रशासनावर असणारी पकड, मी सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये मिळवलं आणि इथे आम्ही शांतता टिकवली. गुन्हेगारींचं धाडस का वाढतं, कशामुळं वाढतं, हे बघितलं पाहिजे. आणि दुर्दैवाने त्यांना जर कुठून पाठबळ मिळत असेल तर ते थांबवलं पाहिजे, हे माझं उद्दिष्ट आहे. कारण मी एक विचार घेऊन जगणारा कार्यकर्ता आहे. समाजाचं नेतृत्वच मुळात समाजाला शांततेनं, सुखानं आणि जे प्रस्थापित कायदे आहेत त्याच्या चाकोरीमध्ये जगता यावं. जगताना कुणाच्याही मनावर भीतीचं सावट असता कामा नये. भयमुक्त मतदारसंघ असला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि मला वाटतं ती भलीभाती मी निभावण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासाठी तर खरा हा अट्टास आहे. गेले 5 वर्ष तुम्ही त्या पद्धतीने कामकाज केलेलंच आहे. प्रशासकीय कालावधी तुमचा आम्ही जवळून पाहिलेला आहे. एक शिस्तीचा अधिकारी म्हणून गेले 5 वर्षात शिस्तीचा आमदार म्हणूनही आम्हाला दिसलेला आहे. यापुढे तुमच्या भविष्यासाठी नवराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या व्यस्त वेळेतून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी. सुहाजी धन्यवाद. आता आमचं चिन्ह घड्याळ आहे, तेवढं मात्र लोकांपर्यंत पोचवा.